नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मनात शंका असेल तर रोहित पवारांच्या प्रश्नावर फडणवीस काय म्हणाले? राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विठ्ठलगंगाचा कोल्ड स्टोरेज प्रकल्प अर्थव्यवस्थेला बळ देणारा. शेतकऱ्यांनी संघटित होऊन आधुनिक पायाभूत सुविधा उभारणे हे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. देवगडमधील आंबा बागायतदार एकवटले. बदललेले वातावरण आणि त्यातून वाढलेल्या कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे देवगड तालुक्यातील आंबा पिकात 10% कमी फळधारणा झाली आहे. हिंगोलीत महारेशीम अभियान सुरू. शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे, त्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशीम अधिकारी कार्यालयाकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महायुतीची निर्विवाद सत्ता. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 50 पैकी 41 जागा जिंकत महायुतीने जिल्हा परिषदेवर निर्विवाद बहुमत मिळवले आहे. भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेनेला शिंदे गट 14 जागा मिळाल्या आहेत. शहादा तालुक्यातील बंधारे जलसाठ्यात मुबलक पाणीसाठा. मागील हंगामात नंदुरबारातील तळोदा शहादा भागात अनेक बंधारे दिलासादायक ठरले. यंदाही सर्वच बंधारे ओव्हरफ्लो झाले. त्यात मुबलक जलसाठे आहे याचा रब्बीसही आधार झाला आहे. पोलीस भरतीसाठी परगावच्या उमेदवारांची राहण्याची सोय. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. सोलापूर शहर पोलीस दलातील 73 पोलीस शिपाई आणि 6 बॉन्ड्समध्ये पदे भरली जाणार आहेत. खासगी बाजारात सोयाबीनने हमीभावाचा टप्पा पार केल्यामुळे शासन खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ असल्याचे दिसून येते. नाफेडच्या यंत्रणा असलेल्या DMO व VCMF यांच्याद्वारे शेड्यूलिंग करण्यात आले. मात्र खासगीत दर जास्त व नगदी पेमेंट असल्याने शेतकऱ्यांचा कल नाही. सोलापूर जिल्हा परिषदच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने 68 पैकी 38 जागा मिळवत काँग्रेस राष्ट्रवादीच्या तटबंदीला खिंडार पाडत एक हाती सत्ता मिळवली आहे. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची 5 वर्षांची मुदत संपल्यानंतर किंवा काही विशेष कारणांमुळे निवडणुका वेळेत होऊ शकल्या नाहीत तर राज्य सरकार त्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करते.